शरद मस्तपैकी एकटाच शेतात बसला होता. आज तो खूप आनंदी होता. कारण आज त्याचा वाढदिवस होता. वाढदिवस म्हणजे शेतात आपल्या मित्रांना बोलवून मस्त चिकनच्या पार्टीचा बेत आखायचा. झाले मग काय, त्याने चिकन आणि मसाल्याच्या पुड्या आणल्या. चिकन पार्टीमध्ये जवळपास 7 जण बोलावले होते. अमोल आणि गोट्याच फक्त मदतीसाठी आले होते. बाकीचे मात्र आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे होते. नाही नाही म्हणता सगळा बेत माळावरच्या आंब्याच्या झाडाखाली आखला गेला. शरदने चिकन आणून धुवून घेतले. त्यात हळद मीठ घालून आता ते उकडायला ठेवायचे होते. पण काल पाऊस पडून गेल्यामुळे काड्या लाकडे भिजून ओलमट झाली होती. त्यामुळे सरळ रायभान काकांच्या गोठ्यात काड्या आहेत म्हणून त्यांनी तिकडून काड्या आणायच्या ठरवल्या. आता काड्या कोण आणणार हा प्रश्न होता. शरद उठला. मी आता रायभान काकांच्या गोट्यामधून चूल पेटवण्यासाठी काड्या आणतो असे म्हणून तो निघाला. अमोल आणि गोट्या नुसताच झाडाखाली बसून होते. शरद रायबान काकांच्या गोट्याच्या दिशेने चालू लागला. ऊन थोडे कमी झाले होते. शरद फोन लावून लावून कंटाळला होता. पण मित्र काही कॉल उचलत नव्हते. भर दुपार झाली होती. शेत एकदम माळरानात असल्याकारणाने शेतात कोणी दुसरे नव्हते सुद्धा. शेतात शांत वातावरण पसरले होते. मध्येच झाडांच्या पानाचा सळसळ आवाज त्या शांततेचा भंग करत होते. शरद एक एक पाऊल टाकत रायबान काकांच्या गोट्याकडे निघाला. आज त्याला वातावरणात थोडा बदल जाणवत होता. एवढी शांतता त्याने शेतात असताना प्रथमच अनुभवली होती. मान्य आहे दुपारी उन्हाळ्याच्या दिवसा सहसा कुणी जास्त लोक येत नाहीत, पण कुणीतरी असतेच की ओ. पण आज त्याला साधे काळे कुत्रे सुद्धा शेतात दिसले नाही. आंब्याच्या झाडाखाली गोट्या आणि अमोल निपचित पडून विश्रांती करत होते. ते सुद्धा आज वेगळेच वागत होते. जास्त काही बोलले नाही. शरद गोठ्याजवळ आला. गोठ्याला पत्र्याचा दरवाजा होता. गोठ्यात निदान रायभान काका तरी असतील असे त्याला वाटले. त्याने आवाज दिला कारण दरवाजा आतून बंद होता. रायभान काका, काका आत आहे का तुम्ही? आतून काहीच आवाज आला नाही. त्याला नवल वाटले. शरदने पुन्हा आवाज दिला. काका काड्या आहेत का गोट्यात? झोपले वाटतं तुम्ही. आतून यावेळी सुद्धा काहीच आवाज आला नाही. शरदने कारकन दरवाजा उघडला. पत्र्याचा दरवाजा असल्यामुळे त्याच्या आवाजाने त्या रम्य अशा शांततेचा भंग झाला होता. शरद चकित झाला, कारण गोठ्यात कुणीच नव्हते. शरद सरळ आत घुसला आणि गोठ्यातून काड्या घेतल्या. आपल्या खिशातील रुमाल काढला आणि त्यात त्या काड्यांचा ढीग गुंडाळला आणि सरळ तो पत्र्याचा दरवाजा लावून घेतला. तो पाठमोरा झाला खरा, पण समोर बघितल्यावर त्याला एकदम धक्काच बसला. कारण समोर रायभान काका उभे होते. बनियान घातलेली, खाली धोतर. काम करून करून बनलेले त्यांचे पिळदार असे शरीर. ओठांवर मर्दानी मिशी, त्यावर मिशीचा आकडा. शरद त्यांना म्हणाला, का हो काका, गोट्यात तुम्ही नव्हते. आसपास पण दिसले नाही. तुम्ही होते तरी कुठे? रायबान काका मिश्किलपणे हसले. काम करत होतो रे खालच्या वावरात. शरद हसला. ठीक आहे. काका भाकरी आणल्या का घरून? नाहीतर सांगतो पोट्ट्यांले फोन करून मस्तपैकी चिकन आणलंय. या थोड्या वेळाने जेवायला. म्हणून तर या काड्या चालवल्या. शरद त्यांना प्रेमाने म्हणाला. रायभान काका मान हलवत म्हणाले आणि शरद आंब्याच्या दिशेने निघाला. मागून थोडा वारा आला. वाऱ्याचा सू आवाज आला आणि एक थंड असा आवाज त्याच्या कानाला जाणवला. शरद, शरद. शरदने मागे वळून बघितले. मागे कुणीच नव्हते. त्याने पुन्हा 2-3 पावले टाकली. पुन्हा वाऱ्यासोबत तोच आवाज, शरद, शरद. शरदला वाटले कुणीतरी मस्ती करत असेल, नाहीतर रायभान काकांनी आवाज दिला असेल. म्हणून तो जोरात म्हणाला, रायभान काका तुम्ही आवाज दिला का? पण गोट्याकडून काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही. शरदला पुन्हा नवल वाटले, कारण आत्ता एका मिनिटापूर्वी तर रायभान काका होते. मग ते गेले कुठे? शरद हातात काड्या घेऊन तसाच गोट्याकडे पुन्हा माघारी फिरला. काका, रायभान काका, काय मजाक लावली यार तुम्ही. एक तर आवाज देता आणि लपून बसता. शरद खूप चिडला होता, कारण ही मजाक त्याला सहन होत नव्हती. आधीच पार्टीला लेट झाला होता. शरद पुन्हा गोठा उघडून बघू लागला. पुन्हा त्याला रायभान काका दिसले नाही. त्याला काहीच कळत नव्हते. तो पुन्हा गोठ्याला पाठमोरा झाला आणि पुन्हा समोर रायभान काका उभे होते. तो चिडून रायभान काकाला बोलणार होता, पण त्याला एकदम काहीतरी विसरल्यासारखे झाले. कारण समोर रायभान काका उभे होते,
बनियान घातलेली, खाली धोतर, काम करून करून बनलेले त्यांचे पिळदार असे शरीर, ओठांवर मर्दानी मिशी, त्यावर मिशीचा आकडा. शरद त्यांना म्हणाला, "का हो काका, गोट्यात तुम्ही नव्हते, आसपास पण दिसले नाही. तुम्ही होते तरी कुठे?" रायबन काका मिश्किलपणे हसले. "काम करत होतो रे खालच्या वावरात." शरद हसला. "ठीक आहे काका, भाकरी आणल्या का घरून? नाहीतर सांगतो पोट्ट्यानले फोन करून. मस्तपैकी चिकन आणलंय, या थोड्या वेळाने जेवायला." म्हणून तर या काड्या चालवल्या, शरद त्यांना प्रेमाने म्हणाला. रायबान काका मान हलवत म्हणाले आणि शरद आंब्याच्या दिशेने निघाला. शरद पावलावर पावले टाकत निघाला, पण यावेळी सुद्धा त्याला वाऱ्यासोबत थंड असा आवाज आला, "शरद, शरद." आता मात्र त्याला खरंच राग आला. "काय काका, काय मजाक लावली राव." म्हणून तो पुन्हा हातातील काड्या घेऊन गोट्याकडे निघाला. रायबन काका आता बस झाले, म्हणून त्याने पुन्हा गोट्याचा दरवाजा उघडला आणि आत कुणीच नव्हते. म्हणून त्याने दरवाजा बंद केला. पुन्हा रायबान काका उभे होते. तो परत तेच वाक्य रायबान काकांना म्हणाला आणि आंब्याच्या दिशेने निघाला. आता पुन्हा वाऱ्यासोबत थंड असा आवाज आला, "शरद, शरद." त्याला यावेळी मात्र घाम फुटला, कारण तीच तीच गोष्ट पुन्हा त्याच्यासोबत घडत होती. तो हुशार होता, म्हणून उशिरा का होईना त्याच्या लक्षात आले. त्याने यावेळी ठरवले की मागे बघायचे नाही, कारण हे आपल्यासोबत काहीतरी वेगळेच होत आहे. कारण मी गोट्याकडे जातोय खरा, पण रायबान काका कुठेच दिसत नाही. मग अचानक ते समोर येत आहेत आणि मी पुन्हा आंब्याकडे जातो. तेव्हा परत त्यांना रागाने बोलायला जातो, पण काहीच न बोलता तेच बोलून परत येतो. आता मागे जायचे नाही, सरळ चालत राहायचे. शरद आता थोडा घाबरला होता, कारण या माळावर घडलेल्या भूताच्या बऱ्याच गोष्टी त्याने ऐकलेल्या होत्या. वातावरणात त्या रम्य अशा शांततेने गंभीर असे रूप धारण केले. झाडांच्या पानांची सळसळ आणि वाहणारा सुसू करणारा वारा आता त्याच्या कानाला बोचत होता. त्याला कधी त्या आंब्याच्या झाडाखाली जातोय असे झाले होते. तिथे पोचण्याकरिता त्याचे मन कासावीस झाले होते. शरदला आंबा दिसला. गोट्या आणि अमोल त्या झाडाखाली भर उन्हात असलेल्या सावलीत मस्तपैकी पहुडले होते. शरद हातात काड्या घेऊन झपाझप पावले टाकत निघाला. तो त्याच्या मित्रांना घडलेला प्रकार सांगणार होता, पण अजूनसुद्धा वाऱ्यासोबत येणारा शरद, शरद असा आवाज मात्र कमी होत नव्हता. झाले, तो आंब्याच्या झाडाजवळ पोचणार, तोच जोराचा वारा आला आणि त्याच्या डोळ्यात कचरा गेला असे त्याला वाटले. त्याने हाताच्या मुठीने दोन्ही डोळे चोळले. कचरा निघाला म्हणून त्याने डोळे उघडले आणि आंब्याच्या झाडाकडे बघितले आणि त्याला मोठा धक्काच बसला. का नाही बसणार, कारण आंब्याच्या झाडाखाली गोट्या आणि अमोल झोपलेले होते आणि आता ते झाडाखाली नव्हते. तेच काय, आणलेले सामानसुद्धा झाडाखाली नव्हते. शरद आता पार घाबरला होता. त्याने भीत भीत खिशातला मोबाईल काढला आणि अमोलला फोन लावला. अमोलने कॉल उचलला. "हां, बोल शरद. काय म्हणतो? कसं काय कॉल केला?" शरदच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. "साल्या, तू आणि गोट्या कुठं गेले बे? कमी मजाक करा ना." अमोल हसून म्हणाला. "अबे, मी आणि गोट्या नाही, मी आणि रायभान काका सोबत आहोत. रायभान काकांनी गाडी नव्हती म्हणून माझी गाडी सोबत नेली." शरदला धक्काच बसला. "अबे, सध्या कुठे तू?" अमोल म्हणाला. "रायबान काकांच्या लेकीच्या इथे, वडगावात." "बापरे, रायबान काका कुठे?" शरद पुन्हा म्हणाला. अमोलने रायबान काकांना फोन दिला. आता फक्त शरदची पॅन्ट ओली व्हायची राहिली होती, कारण एवढा भयानक प्रकार त्याच्यासोबत घडत होता. आता शेवटचा पर्याय म्हणून गोट्याला फोन लावला. "गोट्या, अबे या ना लवकर, काय मजाक करून राहिले बे." फोनवर गोट्या म्हणाला. "काय झालं बे? अबे मॅड एक तर कुठे गायब झाले आणि वरून विचारतो पण का?" शरद भीत भीत पण रागाने म्हणाला. गोट्या म्हणाला, "अबे मी पेरायचे बी आणायला आलेलो आहे गणपूरला." हे ऐकून शरद पुन्हा बावचळला. शरदला वाटले ते पुन्हा माझ्यासोबत खोटे बोलत आहेत. म्हणून त्याने चिडून म्हटले, "जाऊ द्या, गेली मग पार्टी खड्ड्यात. मले काही घेणं देणं नाही." मग गोट्या फोनवर म्हणाला, "म्हणजे वाढदिवसाच्या आधीच पार्टी देतो का तू?" शरद आता मात्र शरदचे हातपाय कापत होते. तिकडून गोट्या म्हणाला,
आबे वाढदिवस उद्या आहे ना तुहा. मग उद्या करू ना पार्टी. शरदने कानाचा फोन हातात घेतला आणि फोनमध्ये बघून सरळ गावच्या दिशेने धावत सुटला. वाऱ्याच्या वेगाने तो धावत होता. त्याचा पाय एका दगडात अडकला आणि दणकन तो तोंडावर आपटला. मागून कुणीतरी आपल्या मागे लागले आहे असे त्याला वाटले. म्हणून पुन्हा तो उठून लंगडत लंगडत धावत पळू लागला. त्याने जेव्हा फोनवर बघितले होते तेव्हा अक्षरशः त्याची पॅन्ट ओली झाली. खरंच त्याचा वाढदिवस उद्या होता. धावता धावता त्याच्या लक्षात आले की रायभान काका जेव्हा गोट्यासमोर उभे होते तेव्हा त्यांच्या पायाकडे त्याचे लक्ष गेले होते. त्यांचे पाय उलटे होते. ते रायभान काका नसून चकवा होता. अमोल गोट्यातसुद्धा चकवाच असणार म्हणून त्याने आणखी वेग पकडला. मग मागून वाऱ्याच्या गारव्यासारखा शरद शरद असा आवाज जेव्हा त्याच्या कानावर येऊन आदळला तेव्हा शरदच्या अंगातील शक्ती जणू नाहीशी झाली होती असे त्याला वाटले आणि डोळे पांढरे करून तो गावच्या वेशीवर पडला. त्याची शुद्ध हरवली होती. तोंडाला फेस आला होता. त्याला एक नाही तर 3-3 चकव्यांनी झपाटले होते. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.